आता दुसरा एक प्रकार ह्याच्यामध्ये शिल्लक राहतो की जन्मठेप, काही लोकांचं असं म्हणजे म्हणणं आहे की जन्मठेप ही रात्रीचा एक दिवस रात्र, एक दिवस वेगळा आणि रात्र वेगळी, मग ते 2 दिवस होतात का? तर खरं अशी प्रोव्हिजन नाही आहे. कायद्यात प्रोव्हिजन अशी आहे की त्याला जे रिगरस इम्प्रिझनमेंट दिली आहे तर त्याच्यामध्ये त्याच्याकडून महिन्याभराचं काम करून घेतलं जातं आणि ते त्याने काम केलं आहे म्हणून त्याला दर महिन्याला 7 दिवस ही सूट दिली जाते. म्हणजे 1 महिना त्यांनी तुरुंगवास काढला की तो 1.25 महिना तुरुंगवासात आहे असं कायदा गृहीत धरतो. या हिशोबाने 4 महिन्यानंतर 1 महिना म्हणजे 4 महिने त्याची इम्प्रिझनमेंट झाली की तो 5 महिने इम्प्रिझनमेंट मध्ये होता असं कायदा म्हणतो. याच हिशोबाने 1 वर्षाला 3 महिने एक्स्ट्रा त्यांनी भोगली असं मानलं जातं. आणि मग हा सगळा लेखाजोखा तयार केल्यानंतर 14 वर्षानंतर त्याचं लिखापडी गेल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एक विशिष्ट डेट फिक्स करते. जर त्यांना त्या कैद्याची शिक्षा कमी करायची असेल तर, आणि त्या रिपोर्टचा रिप्लाय म्हणून होम डिपार्टमेंट एक डेट फिक्स करून जेलरला कळवते की या कैद्याला या तारखेला तुम्ही रिलीज करा. आणि ती डेट त्या जेलरला आणि त्या कैद्याला कळवली जाते आणि त्या डेटला त्या व्यक्तीला त्या गुन्ह्यातून सोडून देण्यात येतं.